जय ज्योती जय सावित्री। सर्वप्रथम सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक श्रीयुत कुलधरण सर यांना जय ज्योती जय सावित्री। मी सौ वृंदा रोशन तळस, सावित्री शक्तिपीठाचे सदस्य, राहणार परतवाडा। आज 23 फेब्रुवारी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती। आज गावोगावी शहरामध्ये संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। अख्ख्या महाराष्ट्राची शान असणारे हे संत कोण? कणकण करुणी कोटी केले, कन्न खर्चिता स्वहितासाठी, वनवन फिरुनी कणकण झिजले बाबा दुःखी जनतेसाठी। गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा। संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1976 साली अमरावती जिल्ह्यात सेनगाव या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव डेब्यूजी झिंगरावजी जामोदकर असे होते। 1912 मध्ये त्यांचे लग्न कुंताबाईशी झाले, मात्र त्यांचे मन संसारात रमले नाही। ते अडाणी होते, परंतु त्यांना शिक्षणाची भारी आवड होती। तसेच स्वच्छतेसाठी सुद्धा त्यांची आवड होती। नेहमी त्यांच्या हाती खराटा असायचा। डोक्यावर विस्कटलेले केस, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, हातात मडके असा वेश असायचा। संत गाडगेबाबा यांनी संसाराचा त्याग करून समाज सुधारण्यास निघाले। कोणी अडचणीत असेल तर त्यांच्या मदतीला ते नेहमी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मदतीला धावून जायचे। जातीभेद निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, अस्पृश्यता निर्मूलनता, शैक्षणिक कार्य, विविध कीर्तने असे महान कार्य त्यांनी केले। त्यांना जेथे जागा दिसेल तेथे ते आपले कीर्तन सुरू करायचे। त्यांना कीर्तनासाठी कुठल्याही साधनाची आवश्यकता नसायची। एवढेच काय तर ते तेथे लोक आहेत का हे सुद्धा पाहत नव्हते। त्यांच्या कीर्तनातून लोकांना सर्वात जास्त शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे। देव देवळात नसून माणसातच आहे हे नेहमी समजून सांगायचे। पाहता पाहता त्यांच्या कीर्तनाला लोकांची प्रचंड गर्दी व्हायची। 1954 साली प्रसिद्ध झालेला महात्मा फुले या चित्रपट सुद्धा त्यांचे गोपाला गोपाला कीर्तनातून ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती त्यांनी सांगितली। राष्ट्रसंत गाडगेबाबांचे अखेरचे कीर्तन 8 नोव्हेंबर 1956 रोजी वांद्रे मुंबई येथे झाले आणि 20 डिसेंबर 1956 साली त्यांनी प्रवासात असतानाच अखेरचा श्वास घेतला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। जय ज्योती जय सावित्री।